नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आज आपण अकोला जिल्हा वाहन चालक म्हणजेच पोलीस शिपाईचा ऑक्टोबर 2021 साली झालेला तर त्याचा संपूर्ण पेपर आज आपण इथे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला 100 प्रश्न या व्हिडिओमध्ये जसे तसे पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आताची जी पोलीस भरती आहे त्यामध्ये तुम्हाला या 100 प्रश्नांचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळूयात। पाहूयात त्याच्या या आपल्या अकोला जिल्हा वाहन चालकच्या पोलीस भरतीच्या 2021च्या पेपरमधील प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 1 काय दिलेला आहे इथे? पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा। तर आपल्याला उद्देश म्हणजे त्याला आपण कर्ता म्हणतो। तर या वाक्यातील आपल्याला उद्देश शोधायचा आहे। तर आता क्रियापदाला नारा नारी नारे याप्रमाणे जर आपण जर प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता किंवा उद्देश सापडतो। म्हणजे आता शोभा देणारे कोण आहेत? तर पांढरे स्वच्छ दात आहेत। म्हणजे दात जे आहेत तर ते शोभा देतात मुखास। दात हे काय तर याचा उद्देश आहे। म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता। आणि पांढरे स्वच्छ हे काय झालं तर उद्देश विस्तार झाला। म्हणजे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली जाते उद्देशाबद्दल, त्याला आपण उद्देश विस्तार म्हणतो। आणि देतात हे झालं तर आता विधेय म्हणजे विधेयचा भाग विधेय म्हणतो त्याला आपण क्रियापदाला, म्हणजे देतात हे आहे। पण आपल्याला इथे काय ओळखायचं? उद्देश ओळखायचा होता। म्हणून दात जे आहे तर या दिलेल्या वाक्यामधील उद्देश असणार आहे। म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 2 राजनला एकच बहीण आहे। आता राजनला एकच बहीण आहे, म्हणजे नातेसंबंधावरील हा प्रश्न आहे। राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण? तर आता त्याला कोण आहे? एकच बहीण आहे। मग राजनच्या भाचीची मामी म्हणजे आता राजनची भाची कोण असणार आहे? त्याच्या बहिणीची मुलगी। आता बहिणीची मुलगी म्हणजे भाचीची मामीची आई म्हणजे भाचीची मामी कोण असणार आहे? तर त्या राजनची बायकोच असणार आहे, म्हणजे पत्नीच असणार आहे। कारण तिला एकच बहीण आहे, दोघे बहीण भाऊ आहेत, राजन आणि त्याची बहीण। आणि त्याच्या बहिणीच्या मुलगीला म्हणजेच राजनच्या भाचीला ते भाचीची मामी म्हणजे राजनची बायको झाली। आणि तिची आई ती राजनची कोण? मग आता राजनच्या पत्नीची आई झाली ती। मग राजनच्या पत्नीची आई म्हणजे कोण असणार? राजनची ती सासू असणार आहे। म्हणजेच ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता। तर ती राजनची कोण असेल? तर राजनची सासू असेल। पुढील प्रश्न क्रमांक 3 यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? तर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात? तर ते अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतात, यवतमाळ व वाशिम। म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 4 फुलांना सुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। तर आता इथे ना इथे तुम्हाला प्रत्यय दिसतोय, म्हणजे स ला ते स ला नाते हे प्रत्यय कशामध्ये असतात? तर ते द्वितीय आणि चतुर्थीमध्ये असतात। पण इथे काय दिलेलं आहे? तर इथे चतुर्थी विभक्तीमध्ये काय असतं? एखादी गोष्ट दान होत असेल म्हणजे दान देण्याची क्रिया असते चतुर्थीमध्ये, पण इथे तुम्हाला दान कुठे दिसते का? नाही। फुलांना सुगंध नसतो म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त कारण दिसते, म्हणजे फुलांना सुगंध नसतो हे कसं आहे? तर हे द्वितीय विभक्तीचं उदाहरण असणार आहे। म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 5 ABC ला 6 तर XWV साठी काय येईल? तर आता ABC ए किती नंबरला असतं? 1 नंबरला, अधिक B 2 नंबरला असतं आणि अधिक C 3 नंबरला असतं। यांची जर बेरीज केली 3 2 2 5 आणि 1 6 येते। त्याप्रमाणे आता XW आणि V तर आता VWX तर आता हे V किती नंबरला असतं? तर V 22 नंबरला असतं। त्याप्रमाणे W किती नंबरला असतं? 23 नंबरला आणि X किती नंबरला असतं? 24 नंबरला असतं। यांची जर बेरीज केली 4 आणि 3 7 7 आणि 2 9 आणि बेत्रिक 6 2 आणि 2 2 किती 6। या तिघांची जर बेरीज केली तर ती किती येते? 69 येते। तर 69 कशामध्ये दिले आहे? तर ऑप्शन ए मध्येच दिलेलं आहे। तर 69 जे आहे तर ते XWV साठी येईल, म्हणजे आपले आन्सर असेल ऑप्शन ए। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 6 कपिल देव छान खेळत होता तर काळ ओळखायचा। तर आता त्याची खेळण्याची क्रिया कशी आहे? तर इथे आपल्याला सुरू दिसते, म्हणजे हा अपूर्ण वर्तमान काळ आहे। अपूर्ण हे काळाचं उदाहरण आहे। पण होता हे कशात जातं? भूतकाळात जातं। म्हणजे तो छान खेळत होता म्हणजे भूतकाळात हे उदाहरण आहे, पण कसं आहे? अपूर्ण आहे। म्हणून ऑप्शन बी मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल। कपिल देव छान खेळत होता हे अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण आहे। पुढील प्रश्न क्रमांक 7 तर काय दिले इथे? तर
एका बागेत आंब्याची एकूण 841 रोपे लावायची आहेत. जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत किती रोपे लावता येतील. तर आता एकूण रोपे किती आहेत? ते 841 आहेत आणि जेवढ्या रांगा आहेत तेवढीच रोपे एका रांगेत लावायची. म्हणजे आपल्याला सरळ सरळ काय करायचं आहे, म्हणजे जेवढे रांगेत, म्हणजे आता समजा 3 रांगा असल्या तर प्रत्येक रांगेत 3 रोपे लावायची. एकूण रोपांची संख्या किती आहे? 841. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर दिलेल्या संख्येचं वर्गमूळच म्हणजे काय असणार आहे तर आपलं दिलेलं आन्सर असणार आहे. म्हणजे 841 रोपे लावायची आणि तेवढीच रोपे तेवढ्याच रांगा आहेत म्हणून 841चं वर्गमूळ म्हणजे ह्याचा आन्सर असणार आहे. तर हा कशाचा वर्ग आहे 841? तर तो 29चा आहे. म्हणजे एकूण रांगा 29 होतील आणि एकूण एका रांगेत 29. म्हणजे 29 गुणिले 29 जर केलं तर किती येतं? 841 येतं. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय एकता दिन कोणता? तर आता राष्ट्रीय एकता दिन म्हणून आपण कोणता दिन साजरा करतो तर 31 ऑक्टोबर म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून आपण पाळतो. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. 31 ऑक्टोबर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. थोडं बोलण्यामध्ये करेक्शन करा. म्हणजे 31 ऑक्टोबर हे जे आहे तर तो राष्ट्रीय एकता दिन असतो. ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे तेच आपलं आन्सर असणार आहे. थोडं करेक्शन करून घ्या. ऑप्शन डी 31 ऑक्टोबर म्हणजे मी ऑक्टोबर म्हणलो पण इथे सप्टेंबर पर्यायाला इथे मी योग्य सांगितलं होतं पण ते करेक्शन करा. 31 ऑक्टोबर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी सामान्य नाम कोणते? तर ऑप्शन दिलेले आहे चपळाई, महागाई, नवलाई आणि आमराई. तर आता वरीलपैकी तुम्ही जर पाहिलं तर कोणतं सामान्य नाम आहे तर ते आमराई. तर आमराई हे कसं आहे तर हे एक प्रकारचं सामान्य नाम आहे. व बाकीची तुम्ही जर 3 नावे पाहिली नवलाई, चपळाई, महागाई हे कसे भाववाचक नामे आहेत. पण आमराई जे आहे तर हे कसं आहे एक सामान्य नाम आहे. म्हणजे आंब्यांची जिथे जास्त झाडे असतात त्याला आपण आमराई म्हणतो. मग हे एक प्रकारचं सामान्य नाम काय आहे तर आमराई आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 10. तर आता इथे आपल्याला हे संख्या म्हणजे इथे अक्षरमाला पूर्ण करायची आहे AEIO. तर आता हे सरळ तुम्हाला दिसते की हे ओवेल्स आहेत. म्हणजे AEIOU हे स्वर आहेत. म्हणजे पुढे काय यायला पाहिजे राहिलेला स्वर 5वा तर यू. म्हणजे यू जे आहे तर ते प्रश्नचिन्ह जागी येईल. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11. तर इथे एक अक्षर मालिका दिलेली आहे संख्या मालिका दिलेली आहे आपल्याला पूर्ण करायची आहे. तर इथे 21 आहे, 19 आहे, 16 आहे, 12 आहे. तर पुढे काय येईल तर ते 21 आणि 19 मध्ये 2चा फरक आहे. 19 आणि 16 मध्ये 3चा फरक आहे. 16 आणि 12 मध्ये 4चा फरक आहे. म्हणजे इथे फरक एक एकने वाढत चाललाय. मग 12 आणि येणाऱ्या संख्यामध्ये कितीचा फरक असणार आहे 4 अधिक 1 5. 12तून 5 गेले राहतात किती 7. तर 7 कशामध्ये दिसते तुम्हाला तर ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. म्हणजे जिथे पुढची जी संख्या येणार आहे तर ती 7 येईल. पुढील प्रश्न क्रमांक 12. तर आता हे फसवण्यासारखं गणित आहे. तर इथे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 आणि शेवटी इथे तुम्हाला गुणिले 0 दिसते. म्हणजे इकडे तुम्हाला किती 1 लाख किंवा करोड देऊ द्या पण त्याला जर गुणिले 0 केलं तर त्याचा आन्सर काय असतं कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर ते 0च येतं. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे तर सरळ हे 0 असणार आहे. म्हणून ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. 0नं तुम्ही तिकडे 1 लाखाला गुणा आहे 10 लाखाला गुणा त्याचा आन्सर 0च येतं. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13. पुढील शब्दातील संधी सोडवा. तर आता इथे काय शब्द दिलेला आहे वाघ विहार. तर आता वाघ विहार तर याची संधी विग्रह करायचा आहे आपल्याला. तर कसा असतो याचा संधी विग्रह वाक. मग हे कसं आहे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. म्हणजे हे वाक असं असतं हे म्हणजे व्यंजन असल्यामुळे असं असतं आणि विहारला विहार वाघ विहार म्हणजे हे जे आहे तर ते ऱ्हस्व असतं. वीला पहिली वेलांटी असते. वाघ विहार वाक विहार असतं. कशामध्ये दिले तर ऑप्शन बी मध्ये दिसत आहे सरळ म्हणजे वाघ विहारचा संधी विग्रह कसा आहे तो वाघ अधिक विहार म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. हे व्यंजन संधीचं उदाहरण होतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. प्राचीन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर आता प्राचीन म्हणजे काय जुने पुराणे म्हणतो त्याला आपण किंवा पौरात्य म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो अर्वाचीन म्हणतो किंवा पारंपरिक म्हणतो. पण त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असतो त्याला आपण काय म्हणतो पाश्चात्य म्हणतो, पारंपरिक म्हणतो आणि पौरात्य म्हणतो. तर त्याचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर अर्वाचीन म्हणजे काय
तर नवे. आणि प्राचीन म्हणजे काय जुने. प्राचीनच्या विरुद्धार्थी अर्वाचीन असतं. म्हणजे आपल्या म्हणजे इथे पौरात्य म्हणजे काय पुराण कथामध्ये असतं ते, किंवा पाश्चात्य म्हणजे काय जुने, पारंपरिक म्हणजे पण जुने असा अर्थ होतो. म्हणजे प्राचीनशी संबंधित तेच शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत. त्याच्या एकच विरुद्धार्थी शब्द आहे अर्वाचीन. अर्वाचीन म्हणजे काय तर आत्ताच्या आधुनिक काळातलं म्हणजे नवीन. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. तर काय दिले इथे, दुचाकी सायकलीची किंमत 5,000 रुपये आहे. मी आता एक दुचाकी सायकल आहे, तिची किंमत दिली आहे 5,000 रुपये. दुकानदार शेकडा 5% सूट देतो आहे. मग आता त्या सायकलवर दुकानदार काय करतो, शेकडा 5% सूट देतो. तर ती किती रुपये सूट मिळेल. म्हणजे 5,000च्या आपल्याला काय करायचं आहे तर 5% काढावं लागेल. मी 5,000 गुणवले 5% म्हणजे 5/100. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य कट गेल्या, राहिल्या किती 50 गुणवले 5 म्हणजे 5×5 25 आणि वरचा 0 किती राहतं 250. म्हणजे 250 रुपये. तर तो म्हणजे 5,000 रुपयावर 5% म्हणजे किती 250 रुपयाची तो सूट देतोय. म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 16. तर इथे काय दिलेलं आहे, GENERATOR म्हणजे जनरेटर हा शब्द दिला आहे. यामध्ये किती स्वर आहेत आपल्याला शोधायचे. तर स्वर कोणते असतात, A, E, I, O, U हे 5 इंग्लिशमध्ये स्वर असतात. तर इथे एक E दिसतोय तुम्हाला, परत इथे एक E दिसतोय, परत इथे A दिसतोय, परत इथे O दिसतोय. म्हणजे एकूण तुम्हाला 4 ठिकाणी स्वर आलेले दिसत आहेत जनरेटर या शब्दामध्ये. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर या म्हणजे एकूण शब्दांमध्ये एकूण 4 अक्षरे जे आहेत तर ती स्वर आहेत. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 17. काय दिलेला आहे, अजय सुजयपेक्षा मोठा आहे. म्हणजे कंपॅरिझनचा हा प्रश्न आहे. तर अजयला आपण ए मानूया. तर अजय काय आहे, सुजयपेक्षा मोठा आहे. अजय इज ग्रेटर दॅन सुजय. मी सुजयला यस मानूया. अजयपेक्षा प्रजय लहान आहे. आता अजयपेक्षा सुद्धा कोण, प्रजय जो आहे तर तो लहान आहे. म्हणजे प्रजय सुद्धा अजयपेक्षा लहान आहे असं दिलेलं आहे. आणि सुजय प्रजयपेक्षा मोठा आहे. म्हणजे प्रजयपेक्षा कोण, सुजय मोठा आहे. म्हणून असं आपण लिहू शकतो की इथं प्रजय आला, कारण सुजय पण मोठा आहे आणि सुजय आणि अजय जो आहे तर तो सुजयपेक्षा मोठा आहे. म्हणजे इथे आला प्रजय. तर त्या तिघातील सर्वात लहान कोणता, तर कोण आहे, तर इथे तुम्हाला सरळ दिसत आहे प्रजय. प्रजय जो आहे तर त्या दिलेल्या तिघांपैकी सर्वात लहान असणार आहे. म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF आन्सर की सहित फ्रीमध्ये हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 18. काय दिलेला आहे ते, 48 व 72 यांचा मसावी किती. तर मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे याला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, तर 24 दुने 48, 24 त्रिक 72. तर दिलेल्यापैकी कोणती एकमेव संख्या 12ने पण जातो, पण मोठ्यात मोठी जी संख्या असते महत्तम म्हणतो त्याला, तर तोच मसावी असतो. मी 24 जो आहे तर या 48 व 72 यांचा मसावी असणार आहे. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. तर ऑप्शन दिलेत दर्शक, पुरुषवाचक, संबंधी आणि प्रश्नार्थक सर्वनाम. तर आम्ही हे सर्वनामाचं कोणत्या प्रकारात मोडते, तर ते आम्ही. तर आम्ही हे कसं आहे, तर एक प्रकारचं पुरुषवाचक सर्वनाम आहे जे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. दर्शक सर्वनामामध्ये काय, हा हे तो तिथे म्हणजे दर्शवण्यासाठी आपण वापरतो. संबंधी सर्वनाममध्ये आपण काय वापरतो, जो जी जे जा हे वापरतो. आणि प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी. तर हे आम्ही तर प्रश्न विचारण्यासाठी आपण वापरत नाही. म्हणजे कसं पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार आहे. म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष याचे 3 प्रकार पडतात सर्वनामाचे. तर त्यातलाच तो एक प्रकार आहे आम्ही. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. आम्ही जो आहे तर तो एक सर्वनामाचा प्रकार आहे, पुरुषवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 20. अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता आहे. तर अकोला जिल्ह्याचा पेपर आहे त्यामुळे त्याच्यावर संबंधित एखादा तरी प्रश्न असतोच. तर आता अकोला शहरातील भुईकोट जो किल्ला आहे तर त्याचं नाव काय आहे, असदगड. कोणता आहे, असदगड जो आहे तर तो अकोला या शहरातील भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. कोणता, असदगड लक्षात ठेवा. आणि नरनाळा जो आहे तर तो देखील आहे अकोला जिल्ह्यात, पण तो भुईकोट किल्ला नाही आहे. तो भुईकोट नाही, म्हणजे असदगड आहे तर तो भुईकोट किल्ला आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. तर हा काय दिले इथे, जर विमानाला जहाज म्हटले
जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले व रिक्षाला मोटार म्हटले, तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते? तर आता इथे काय करायचं, ह्या जेवढं तुम्हाला ह्या वाक्यामध्ये दिसते तर तेच सत्य आहे असं मानायचं आणि गणित सोडवायचं. मी बाकी बाहेर काय का असं ना, ह्याच्यात जे म्हणलंय ना तर ते आहेच, तेच सत्य मानायचं असतं. म्हणजे हे प्रश्नापुरतं. तर आता इथे काय म्हणले, पाण्यावर चालणारे वाहन कोणते? तर आपल्याला माहिती असतं पाण्यावर जहाज चालतं, पण इथे आपल्याला काय करायचं आहे, जहाजाला काय म्हटले हे शोधायचं आहे. तर जहाजाला काय म्हटले, त्यांनी बैलगाडी म्हटलेलं आहे. म्हणजे जहाजाचं नाव बैलगाडी ठेवले. म्हणजे इथे पाण्यावर काय चालणार आहे, तर ते बैलगाडी चालणार आहे. पण म्हणजेच जहाजाला बैलगाडी म्हणले म्हणून ती बैलगाडी जी आहे तर ती पाण्यावर चालणार आहे दिलेल्या प्रश्नानुसार. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. तर काय दिले इथे, तर एक चिन्ह दिलेलं आहे तुम्हाला. तर खालील चिन्ह काय दर्शवते हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता हे चिन्ह तुम्ही इथे पाहू शकता, हे चिन्ह दिलेलं आहे. तर आता इथे काय तुम्हाला दिसत आहे असं, आणि एक खड्ड्यासारखं चिन्ह दिसते खोलगट तुम्हाला इथे दिसत आहे. ह्याला आपण काय म्हणतो, एक प्रकारचा पुढे धोकादायक खड्डा आहे. आणि हेच जर आता असं जर असतं आणि असं जर वर दिलं असतं तर हे काय म्हणतो आपण, ह्याला गतिरोधक म्हणतो, म्हणजे स्पीड ब्रेकर म्हणतो याला. पण हे कसं दिलं आता, हे उलटं दिलेलं आहे, म्हणजे असं खाली दिलेलं आहे. ह्याला काय म्हणतो, पुढे म्हणजे रस्त्यामध्ये एक धोकादायक खड्डा आहे असं आपण म्हणतो. तर कशामध्ये दिले ते, तर ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर धोकादायक खड्डा जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. दिलेल्या चिन्हामध्ये धोकादायक खड्डा आहे, ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. एका सांकेतिक लिपीमध्ये डिअर हा शब्द GHDU असा लिहिला असेल तर PLATE म्हणजे प्लेट हा शब्द कसा लिहिला जाईल? तर आता डिअर साठी काय, डी नंतर काय असतं, ई नंतर एफ, डी नंतर दोन शब्द कट केले, सॉरी डी नंतर EF दोन कट करून पुढे जी घेतलेला आहे, ई नंतर FG कट करून पुढचा एच घेतलेला आहे, ए नंतर बी आणि सी कट करून डी घेतलेला आहे यासाठी, आणि आर नंतर ST हे दोन शब्द कट करून यू घेतलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला प्लेटसाठी पण मधले दोन शब्द कट करून पुढचा शब्द घ्यायचा आहे. तर पी नंतर काय असतं, QR नंतर काय असतं, यस, म्हणजे 3 नंबरचा शब्द यस. एल नंतर काय असतं, MN कट करून काय घ्यायला पाहिजे, ओ घ्यायला पाहिजे. त्यानंतर ए साठी तर माहितीच आहे, तर ए बी आणि सी कट करून डी घेतलेला आहे. त्यानंतर UV कट करून काय घ्यायला पाहिजे, ते W, SODW कशामध्ये दिसते तुम्हाला, तर ऑप्शन इथे दिसत आहे. आणि पुढे काय FG कट करून एच, म्हणजे शेवटी एच आलं पाहिजे. तर इथे ऑप्शन ए मध्ये तुम्हाला पर्याय दिसत आहे. प्लेटसाठी SODWH हा संकेत असेल, म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 24. एका सांकेतिक लिपीमध्ये DON म्हणजे डॉन बरोबर 33, बोट बरोबर 38, तर बॉक्स बरोबर काय? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर डी किती नंबरला असतं, 4 नंबरला असतं, अधिक ओ किती नंबरला असतं, 15 नंबरला असतं. म्हणजे तुम्ही जर सरळ ABCD वाचली तर ओ 15 नंबरला येतं, आणि एन जे आहे तर ते किती 14 नंबरला असतात. तर यांची जर बेरीज केली तुम्ही, 14 आणि 4 18, आणि 18 आणि 15 किती 33, म्हणजे ते 33 दिलेलं आहे. त्याप्रमाणे बोट, आता बोट म्हणजे बी किती नंबरला असतं, 2 नंबरला असतं, ओ आत्ताच बघितलं आपण 15 नंबरला आहे. त्याप्रमाणे ए 1 नंबरला आहे, आणि टी जे आहे तर ते 20 नंबरला असतं. यांची जर बेरीज केली तर 15 आणि 2 17 आणि 1 18, 18 आणि 20 किती 38. तर म्हणजे बोटसाठी देखील 38 दिलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर आपल्याला बॉक्ससाठी काढायचं, तर बी साठी 2, ओ साठी 15, आणि एक्स साठी किती असतं, तर एक्स जे आहे तर ते 24 नंबरला असतं, म्हणजे अधिक 24. यांची जर बेरीज केली 15 आणि 2 17, 17 आणि 24 किती 41, म्हणजे 41 काय मध्ये दिले, ऑप्शन ए मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. म्हणजे बॉक्ससाठी काय येणार आहे, तर ते 41 येणार आहे. तर प्रश्न क्रमांक 25. पुढील काय दिलेला आहे, एकक स्थानी 3 हा अंक असलेला किती मूळ संख्या 1 ते 50 संख्येदरम्यान आहेत? तर आता 1 ते 50 दरम्यान तुम्ही जर पाहिलं तर इथे 3 एक आहे, 13 एक आहे, 23 एक आहे, 33 मूळ संख्या नाही कारण 11ने भाग जातो, आणि 43 एक आहे. 3, 13, 23 आणि 43 ह्या 4 ज्या मूळ संख्या आहेत तर ते 1 ते 50 दरम्यान येतात, ज्यांच्या काय तर एकक स्थानी 3 येतं. तुम्ही पाहू शकता 3 3 3 3, म्हणजे 3 13 23 43, म्हणजे अशा एकूण किती संख्या आहेत, तर एकूण
अशा 4 संख्या आहेत, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. क्रमांक 26. तर काय दिलेलं आहे ते, बोलणारा या शब्दातील मूळ धातू कोणता आहे. तर ऑप्शन दिलेत बोल, बोलणारा, बोलणे आणि बोलका. तर यापैकी मूळ धातू आपल्याला ओळखायचा आहे. तर कोणता मूळ धातू आहे, तर तो बोल. बोल म्हणजे याचा जो मूळ धातू आहे तर तो काय बोल, त्यापासून बोलणारा हा शब्द बनलेला आहे. म्हणजे बोल जो आहे तर यामधला मूळ धातू असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. तर 80, 40, 20, 10 तर पुढे काय. तर इथे काय केलेलं आहे, भागिले 2 केलेलं आहे. 80 भागिले 2 40, परत 40ला भागिले 2 केलेला आहे 20, परत 20ला भागिले 2 केलेला आहे 10. तर आता इथे 10ला भागिले 2 केल्यावर किती येतं, 5 दुनी 10. म्हणजे इथे काय येणार आहे प्रश्नाच्या जागी, तर ते 5 येईल. म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल 5. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28. 12 गुणुले 1.2 भागिले 0.16. तर आता इथे काय करायचं, सरळ गुणाकार करायचा. 12 जर केलं तर किती येतं, 144 भागिले 16. तर किती येतं, 16 9 44. म्हणजे यांचा भागाकार तुम्ही पूर्ण करून घ्यायचा आणि आन्सर काढायचा. आता हे 9 आलं. तर आता इथे काय करायचं, परत पॉईंटच्या पुढे घरे मोजायची. इथे वर अंशामध्ये किती आहे, 1 घर आहे आणि छेदामध्ये किती आहेत, 2 घरे आहेत पॉईंटच्या पुढे. म्हणजे काय, इथे छेद जो आहे तर तो लहान आहे, म्हणून काय करायचं, या दोघांची वजाबाकी करायची. 2 मधून 1 गेले, राहिले किती 1. आणि तेवढी संख्या त्याच्या पुढे 1 शून्य लावून, म्हणजे जेवढे उरतात तेवढे शून्य लावून म्हणजे 10ने गुणायचं. म्हणजे हे काय उरतं, इथे भागाकार किती आला आहे आपला 9. मग या 9ला काय करायचं, 10ने गुणायचं. मग 10 9 किती 90. मग याचं जर तुम्ही आन्सर काढलं तर ते किती येतं, 90 येतं. तर ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत. तर ऑप्शन दिलेत 20, 22, 23 आणि 24. तर एकूण पोलीस ठाण्यांची संख्या किती आहे तर अकोला जिल्ह्यात, तर एकूण 23 पोलीस ठाण्यांची संख्या आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. तर हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येते. तर आता आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणजे हा आपला काय एक प्रकारचा उद्देश आहे, म्हणून काय करतोय आपण, योगासने करतोय. म्हणजे योगासने का बरं करतोय, तर आपलं शरीर आपल्या सदृढ व्हावे म्हणून आपण योगासने करतोय. म्हणजे यातून तुम्हाला काय दिसतो, पहिल्या वाक्याचा उद्देश तुम्हाला दुसऱ्या वाक्यामध्ये दिसत आहे. म्हणजे हे जे वाक्य असते उद्देशबोधक, तर ते कशामध्ये असतं, तर ते मिश्र वाक्यामध्ये असतं. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर हे कसं आहे, तर हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे. आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल मिश्र वाक्य. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. 2021चे ऑलिम्पिक गेम कोणत्या शहरात झाले होते. तर 2020ला जे होणार होते तर ते ऑलिम्पिक कोरोनामुळे 2021ला झाले, जे की जपान टोकियो या शहरामध्ये झाले होते. तर यामध्ये भारताला एकूण आपल्या 7 मेडल्स मिळाली होती. त्यापैकी 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य या प्रमाणात आपल्याला मिळाली होती. 7 म्हणजे मेडल. त्यापैकी 1 जे गोल्ड होतं तर ते नीरज चोप्राला मिळालेलं होतं. म्हणजे कशामध्ये, भालाफेकमध्ये मिळालेलं. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. पक्षी खग म्हणजे अॅनॉलॉजी ओळखायचे. म्हणजे जसे पक्षीला खग आपण म्हणतो तसे माशाला काय म्हणतो. म्हणजे इथे आता पक्षी त्याचा समानार्थी शब्द खग आहे, तर माशाला आपण काय म्हणतो, तर मीन. मीन म्हणजे काय, मासा. त्याप्रमाणे तिमिर म्हणजे काय, अंधार. मिलिंद म्हणजे काय, भुंगा किंवा भ्रमर किंवा आली म्हणतो त्याला आपण. पण इथे माशाचा समानार्थी शब्द काय, तो मीन. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. तर आता हा साधं सिंपल गणित आहे. तर इथे काय दिले, 7402 वजा 1425 वजा 869. म्हणजे तुम्हाला 7402 मधून या 2 संख्या वजा करायची. तर आता ह्या दोघांचं जर तुम्ही बेरीज केली 1425 आणि 869ची, तर ती किती येते, 2294. म्हणजे 2294 हे 7402 मधून आपल्याला वजा करायचं आहे. तर आता इथे 2 म्हणजे 12तून 4 गेले, राहिले 8, हातच्याला 1. 10तून 10 गेले म्हणजे राहिले 0, परत हातच्याला 1. 4तून 3 गेले, राहिले किती 1, आणि 7तून 2 गेले, राहिले किती 5. म्हणजे 5108 याची वजाबाकी येते. तर कशामध्ये दिले, तर ऑप्शन डी मध्ये दिलेले आहे. म्हणजे 7402 वजा 1425 वजा 869 केलं तर त्याचं आन्सर 5108 येईल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 34. तर काय दिले इथे 34 मध्ये, तर पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगा. तर आता वाक्यप्रचार काय दिलेला आहे ते तुम्हाला,
थंडा फराळ करणे. तर अर्थ काय दिले? थंड अन्न एकत्र करणे, सावकाश ठेवणे, काही खाण्यास न मिळणे किंवा भरपूर जेवणे. तर थंडा फराळ म्हणजे आपण काय म्हणतो, एखाद्याला काहीच जर खायला मिळालं नाही तर त्याला काय म्हणतो, काय रे थंडा फराळ केलास का? म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. थंडा फराळ करणे म्हणजे काय तर काहीही न खाण्यास न मिळणे, म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 35. मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला? तर आता मोटार वाहन कायदा तर तो कधीचा आहे? तर तो 1988 सालचा आहे. पण तो अस्तित्वात कधी आला होता? 1987ला अस्तित्वात आलेला होता. तर इथे मुले फसतात. तर तो जो कायदा आहे तर तो अस्तित्वात आला 1987 आणि तो लागू कधी करण्यात आलेला होता? 1988 पासून तो लागू करण्यात आला होता. पण इथे काय विचारलं, अस्तित्वात कधी आला? तर तो 1987ला आला होता. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 36. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? म्हणजे सेंट्रल बँक भारताची कोणती आहे ज्याकडे सर्व अधिकार आहेत? तर कोणती आहे? तर आपली भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजेच भारताची केंद्रीय बँक मानली जाते. म्हणजे इतर बँकावर नियंत्रण जे आहे तर ह्या मध्यवर्ती बँकेचं असतं. कोणती? RBI. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 37. राजू अभ्यास कर वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? तर आता राजूला अभ्यास करायला सांगितलेला आहे, म्हणजे एक प्रकारे सौम्य आज्ञा त्याला दिलेली आहे. म्हणजे कसं आहे तर ते आज्ञार्थी प्रकारचं वाक्य असणार आहे. संकेतामध्ये जर तर, जर तरी असे शब्द असतात. विद्यार्थी वाक्यात वा, वि, वे हे क्रियापदाला प्रत्यय लागतात. आणि स्वार्थ म्हणजे यामधून आपल्याला फक्त काळाचा बोध होतो, त्याला आपण स्वार्थ वाक्य म्हणतो. पण इथे कसं आहे, राजू अभ्यास कर एक सौम्य आज्ञा आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य असणार आहे. पुढील प्रश्न, अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता? तर आता इथे पर्याय दिलेत बुलढाणा, यवतमाळ, वाशिम व अमरावती. तर त्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर बुलढाण्याची सीमा जी आहे तर ते अकोला जिल्ह्याला लागते. वाशिम तर काय अकोल्यापासून नवीन झालेला जिल्हा आहे. आणि अमरावती, या तिघांच्या ज्या सीमा आहेत बुलढाणा, वाशिम आणि अमरावती ह्या अकोला जिल्ह्याला लागून आहेत. पण यवतमाळ जो जिल्हा आहे तर त्याची कोणतीही सीमा जी आहे तर ती अकोला या जिल्ह्याला लागत नाही. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे, यवतमाळ. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. तर हा आता इथे तुम्हाला काय इथे दिलेलं आहे 7, 6 म्हणजे याप्रमाणे तुम्हाला आकृत्या दिलेत. तर इथे प्रश्नचिन्ह जाईल काय ते आपल्याला शोधायचं आहे. तुम्ही कोड्याचा असा प्रश्न आहे. तर आता इथे काय केले माहिती आहे का, ह्या दोघांचा गुणाकार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे वरची संख्या ॲड केलेली आहे. 7 चौकून 42 आणि 42 2 किती 44 मध्ये लिहिलेली आहे. त्याप्रमाणे इथे 10 9 90, 90 आणि 8 किती 98 मध्ये लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे इथे 4 सक किती 24 येणार आणि 24 अधिक हे 5 करावं लागेल. म्हणजे किती येतं 24 आणि 5 29 येतं. म्हणजे प्रश्नचिन्ह जागी काय यायला पाहिजे तर 29 यायला पाहिजे. तर ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर त्या अगोदर तुम्हाला जर याची जर PDF हवी असेल एकदम फ्रीमध्ये आन्सर की सहित, तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची मोफत PDF मिळवा. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर आता उंट, तर आता उंट हे कसं आहे, हे म्हणजे पुल्लिंगी झालं. तर त्याची जी स्त्रीलिंगी रूप म्हणजे असते मादी, तर त्याला काय म्हणतो आपण सांडणी म्हणतो. काय म्हणतो सांडणी, उंटणी म्हणत नाहीत, लक्षात घ्या. उंट जे असतं तर त्याचं स्त्रीलिंगी रूप असतं त्याला सांडणी म्हटले जाते. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 41. जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन दिलेत अकोला, बुलढाणा, अहमदनगर व पुणे. तर जिजाऊ माता जे आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ माता यांचे जे जन्मस्थान आहे तर ते सिंदखेडचा राजा हा किल्ला म्हणजे तो बुलढाणा या जिल्ह्यात आहे. सिंदखेडचा राजा म्हटले जाते त्या किल्ल्याला व तिथे त्यांचा जन्म झालेला होता, जे की बुलढाणा या जिल्ह्यात आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे? तर आता चिक्कूसाठी कोणतं प्रसिद्ध आहे तर ठाणे घोलवड. घोलवडचे चिक्कू म्हणतात बघ, म्हणजे चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण ओळखायचं होतं तर घोलवड. आणि राजेवाडीचं काय प्रसिद्ध आहे तर ते अंजीर प्रसिद्ध आहेत. आणि महाबळेश्वरचं काय आहे तर ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 43. 45,500 रुपये रकमेचे 3 वर्ष मुदतीत 13,500 रुपये सरळ व्याज होते. तर व्याजाचा दर किती आपल्याला काढायचा आहे. म्हणजे इथे तुम्हाला मुद्दल दिलेला आहे,
म्हणजे काळ दिलेला आहे आणि इथे मुदत देखील दिलेली आहे. म्हणजे 3 वर्ष मुदत दिलेली आहे आणि 13,500 रुपये तुमचं सरळ व्याज दिलेलं आहे. तर यावरून आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. तर कसं काढतो आपण ते, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर काय काय दिले आपल्याला, मुद्दल दिले 45,000 रुपये, मुदत दिली आहे तुम्हाला 3 वर्षाची दिली आहे, दर आपल्याला काढायचा आहे आणि आपल्याला सरळ व्याज दिले बघा त्यांनी किती 13,500 रुपये दिलेला आहे आणि आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. म्हणजे सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट बरोबर काय असतं, PRT भागिले 100. P म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल, R म्हणजे रेट आणि T म्हणजे काय काळ. तर आता इथे 13,500 रुपये सरळ व्याज दिलेलं आहे, 45,000 रुपये तुमचं मुद्दल आहे, दर काढायचा आहे आणि T म्हणजे किती, काळ किती 3 वर्ष दिलेला आहे भागिले हे 100. आता हे 100 तिकडे काय जाणार, ते गुणाकारात जाणार. म्हणजे 13,500 गुणिले 100 भागिले 45,000 गुणिले 3 हे भागाकारात येणार. तर आता इथे 2 0 1 2 3 0ला ह्या 1 2 3 0 कट झाल्या. 45 1 45 45 3 135 आणि वरचं 0 म्हणजे 30 आणि 30 भागिले 3 3 1 3 3 10 30 म्हणजे किती आलं 10. 10 बरोबर दर म्हणजे दर आपल्याला मिळालेला आहे किती 10%. म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे 10% दर. तर हे जे दर जो आहे तर तो ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर 45,000 रुपये रक्कम म्हणजे 3 वर्ष मुदतीत 13,500 रुपये सरळ व्याज होते. तर त्या व्याजाचा दर 10% असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 44. तर काय दिले यामध्ये, डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. वाक्यातील काव्य रसात आपल्याला ओळखायचं आहे. तर आता वाक्य काय दिले, डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. तर इथे म्हणजे ऑप्शन काय देत, हास्य रस, अद्भुत रस, करुण रस की शृंगार रस. तर आता वाक्य जर तुम्ही वाचलं तर त्यातून आपल्याला काय जाणवतंय, तर यामध्ये शृंगार आणि हे वाक्य भरलेलं आहे. शृंगार रस आपल्याला जाणवतोय. डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका म्हणजे एक रस आहे, एक प्रकारचं शृंगार रसाचं उदाहरण आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखा. म्हणजे कष्ट काम कमी आणि फायदा जास्त या प्रकारचे आपल्याला म्हण ओळखायचे आहे. तर ऑप्शन ए काय दिले, दोघाच्या भांडण तिसऱ्याचा लाभ. तर हे जसे तसे शब्द कधी नसतात यामध्ये. डोंगर पोखरून उंदीर काढणे, तर हे याचा आन्सर असणार आहे. म्हणजे काम, आता डोंगर पोखरायचं म्हणजे काय, एकदम मोठं काम आपण म्हणतो, पण हाती काय लागतो उंदीर. म्हणजे मोठं काम करायचं आणि हाती काय तर छोटी गोष्ट लागते. म्हणजे कष्ट फार करायचं, ज्याचा लाभ मात्र कमी. तर ह्याच्या समानार्थी शब्द अर्थाची म्हण काय, डोंगर पोखरून उंदीर काढणे. म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. आणि पळसाला पाने 3च म्हणजे काय, सर्वत्र सारखी परिस्थिती असते याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. तर काय दिलेलं आहे यामध्ये, तर इथे एक आता अंक मालिका दिलेली आहे तुम्हाला. तर काय दिलेली आहे, 13 18 24 आणि 31. तर आता 13 आणि 18 यामध्ये फरक कितीचा आहे, 5चा फरक आहे. 18 आणि 24 मध्ये फरक कितीचा आहे, 6चा फरक आहे. 24 आणि 31 मध्ये कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. हे फरक एकीकडे वाढत चालला आहे. म्हणजे 31 आणि येणारी संख्या यामध्ये कितीचा, 8चा फरक असणार आहे. म्हणजे 31 अधिक 8 जर केलं तर किती येतं, तर ते 39 येतं. म्हणजे इथे रिकाम्या जागी आपल्याला संख्या शोधायची होती, तर ती किती असणार आहे, 39. तर ती ऑप्शन ए मध्ये दिली तुम्ही पाहू शकता. तर त्या ठिकाणी 39 येईल. पुढील प्रश्न क्रमांक 47. कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता. आता कोरोना व्हायरस जो आहे तर तो चीन या देशामधून आलेला होता. पण चीनमधलं, आता हे टोकियो तर जपानमध्ये हे तर येणार नाही. तर चीनमधलं कोणतं शहर होतं, तर ते वुहान नावाचं शहर आहे. तर या शहरामध्ये पहिल्यांदा म्हणजे तिथे पेशंट सापडलेला होता कोरोनाचा. वुहान हे शहर आहे चीनमधलं आणि बीजिंग पण आहे, ती चीनची राजधानी आहे. पण वुहान जे शहर आहे तर या शहरामध्येच पहिल्यांदा कोरोना व्हायरस सापडलेला होता सुरुवातीला, म्हणजे 2019ला, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तर आता ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक काय असतो, सर्वात लहान असतो. आता 3/4 इथे छेद किती 4 आहे आणि दोघांमध्ये फरक 1 आहे. 7/8 छेद किती आहे, तर इथे 8 आहे आणि दोघांमध्ये फरक 1 आहे. पण इथे 18 छेद आहे आणि इथे 16 छेद आहे. पण अंश इथे समान असल्यामुळे काय आपण डायरेक्ट कंपॅरिझन करू शकतो. म्हणजे अंश समान आहे पण छेद आता इथे मोठा कोणता आहे, तर हे 18 हे जे आहे तर ते 16 पेक्षा मोठा आहे. म्हणजे ऑब्विसली काय आपलं
बी जे आहे तर ते लहान 13/18 सुद्धा लहान येणार आहे, कारण अंश जरी समान असला तरी छेद जो आहे तर तो बी ऑप्शनमध्ये दिले त्याचा मोठा आहे. म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक यातला कोणता असणार आहे तर तो 13/18 असणार आहे. म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल? तर आता 2000 हे कसलं वर्ष आहे तर एक साधं वर्ष आहे, लीप वर्ष आहे का नाही? तर आता लीप वर्ष जेव्हा नसतं तेव्हा काय असतं, 1 जानेवारीला जो वार असतो तोच काय असतो, त्याच वर्षाचा शेवटचा म्हणजे दिवसाला जी तारीख असते 31 डिसेंबरला त्या दिवशी तोच वार असतो. म्हणजे हे कधी साधं वर्ष असतं तेव्हा 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो. आता इथे 1 जानेवारीला कोणता वार दिलेला आहे, मंगळवार, तोच काय असणार आहे तर इथे 31 जानेवारीला असणार आहे. इथे जर लीप वर्ष असतं तर तो शेवटचा दिवस आहे त्या वर्षाचा, पहिला दिवस आणि शेवटचा दिवस यामध्ये 1 वर्षाचा म्हणजे 1 दिवसाचा गॅप झाला असता, म्हणजे बुधवार आला असतं. इथे जर आता 2020 जर असतं तर इथे मंगळवारच्या जागी आपलं काय आलं असतं आन्सर, बुधवार आला असतं. पण काय इथे एक साधं वर्ष असल्यामुळे काय शेवटचा दिवस जो असतो तोच पहिला दिवस असतो, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 50. पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? तर पारस हे एक विद्युत केंद्र आहे, वीज निर्मिती, पण ते वीज निर्मिती केंद्र आहे पण ते कसलं आहे तर ते औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर यामध्ये काय कोळसा जाळून त्याद्वारे पाण्याची वाफ केली जाते व त्या पाण्याच्या वाफेपासून काय केलं जातं, टर्बाईन फिरवलं जातं व त्याद्वारे वीज निर्मिती केली जाते. म्हणजे हे कसं आहे तर त्या पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती जी आहे तर ती कोळशापासून केली जाते, म्हणजे रॉ मटेरियल कोळसा असतं त्याचं. म्हणून ऑप्शन या 50व्या प्रश्नाचं काय असणार आहे, ऑप्शन बी. तर प्रश्न क्रमांक 51. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? म्हणजे प्रशासकीय प्रमुख इथे आपल्याला विचारलेला आहे. तर ऑप्शन काय दिले, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जिल्हाधिकारी की मुख्य कार्यकारी अधिकारी. तर कोण असतो जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख? तर मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याला आपण CEO म्हणतो, जो की IAS दर्जाचा तो म्हणजे अधिकारी असतो, त्याला आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रशासना प्रमुख त्याला मानले जाते. मी कलेक्टर लेवलचा तो व्यक्ती असतो. म्हणजेच ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. तर आता इथे आपल्या खाली कोणतं चिन्ह आहे ते ओळखायचं आहे. तर इथे तुम्हाला चिन्ह दिसत आहे. तर याप्रमाणे जर तुम्ही चिन्हात पाहिलं तर वर एक बाण दाखवलेला आहे आणि इकडे असा टर्न दाखवलेला, पण टर्नला काय केलं, कट केलेला आहे. म्हणजे काय, तुम्ही डावीकडे ह्या रस्त्याला वळून घेऊ शकत नाही किंवा डावीकडून तुम्ही त्याला म्हणजे हे वाहन चाललंय म्हणजे ह्याला ओव्हरटेकिंग तुम्ही करू शकत नाही असं म्हणजे यामध्ये सांगितलेलं असते. ह्या रस्त्याला तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही. म्हणजे ऑप्शन बी मध्ये तुम्ही इथे पाहू शकता तर दिलेला आहे. तर ओव्हरटेक करू नये असं या चिन्हाचा अर्थ होतो. तर इथे ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, ओव्हरटेक करू नये. तर हा जो प्रश्न आपण पाहिलेला होता तर त्याचप्रमाणे याचा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख असतो. त्याप्रमाणे आपला ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो तर ग्रामविकास अधिकारी, त्याला आपण ग्रामसेवक म्हणतो. आणि पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर BDO, ज्याला आपण गट विकास अधिकारी म्हणतो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी गटात न बसणारी आकृती कोणती? तर आता इथे पहिली आकृती काय दिली आहे, वर्तुळामध्ये गडद वर्तुळ, चौकोनामध्ये गडद चौकोन, परत त्रिकोणामध्ये गडद त्रिकोण. पण इथे काय दिले, वर्तुळामध्ये चौकोन दिलेला आहे. मी थोडं हे वेगळं वाटत आहे इतर 3 आकृत्यांपेक्षा. म्हणजे बाहेर जी आकृती आहे तीच आतमध्ये दिलेली आहे, पण इथे बाहेर गोल आहे आणि आतमध्ये चौकोन आहे. म्हणजे हे काय तर गटात न बसणारी आकृती असणार आहे. म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल, गटात न बसणारी आकृती. पुढील प्रश्न क्रमांक 54. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार म्हणजेच वैज्ञानिक क्षेत्रात दिला जाणारा पुरस्कार आहे. तर तो 2021 कोणाला सन्मानित केले होते? त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर तो जो पुरस्कार होता APJ अब्दुल कलाम यांचा 2021चा म्हणजे वैज्ञानिकाचा, तर तो जो होता तर तो डॉक्टर अमित केसरवानी यांना देण्यात आलेला होता. कोणाला? डॉक्टर अमित केसरवानी. ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 55. 0.125 बरोबर किती? तर आता 0.125
म्हणजे काय असतं 1/8. आता 1/8लाच आपण काय म्हणू शकतो, हे 1/4 म्हणजे 0.25 येतं, पण इथे 0.125 विचारलेलं आहे. तर 8 येत नाही, 4 येत नाही. 1/8 जर केलं तर 8 ने येते पॉईंट पुढे आणि परत 0, म्हणजे 8 1 8, परत 2 उरले, 8 2 16, 4 उरले, 8 5 40. ही 0.125 येतं कशाला, 1/8ला. मग 1/8 कशामध्ये दिले, ते ते ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. त्याचं आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. तर इथे तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक 56. तर काय दिलेलं आहे, एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे. म्हणजे याप्रमाणे एक चौरसाकृती बाग आहे, म्हणजे त्याची प्रत्येक बाजू जी आहे तर किती, 10 मीटर, म्हणजे 10 मीटर आहे. या बागेला तारेचे 5 पदरी कुंपण घालण्याच्या सर्व प्रति मीटर रुपये, म्हणजे 3 रुपये प्रमाणे प्रति मीटर किती खर्च येईल आपल्याला काढायचा आहे. पण किती पदरी कुंपण घालायचं, 5 पदरी कुंपण घालायचं आहे. तर आता ह्याची चारी बाजू 10 10 10 असणार आहेत, कारण चौरसाच्या चारी बाजू समान असतात. तर 10 चौक किती झाली, याची परिमिती 40 झाली. म्हणजे 40 मीटर झालं की 1 पदरी होईल. तर आपल्याला 5 पदरी करायचं आहे, म्हणून काय करावं लागेल, 40 गुणिले 5, 4 5 किती, 20, आणि हे वरचं 0, म्हणजे 200 मीटर एवढी तार आपल्याला लागणार आहे. तर आता इथे तार किती म्हणजे 3 रुपये प्रति मीटर प्रमाणे. आता 200 मीटरचे किती होतील, 200 तरी किती, 600 रुपये होणार आहेत. म्हणजे कशामध्ये दिले ते, तर ऑप्शन ए मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर तेच आपलं आन्सर असणार आहे. एकूण 600 रुपये लागतील 5 पदरी कुंपण घालण्यासाठी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. समानार्थी शब्द सांगा. तर आता कोणता शब्द दिलेला आहे, ते अवनी. तर अवनी त्याला आपण काय म्हणतो, पृथ्वी म्हणतो, आणि पृथ्वी म्हणजे धरती किंवा वसुंधरा, म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. अवनी त्यालाच आपण पृथ्वी म्हणतो, आणि पृथ्वी म्हणजेच वसुंधरा किंवा धरती. तर ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. अवनी म्हणजेच धरती, आणि रवी म्हणजे काय असतं, तर तो सूर्य असतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती. तर आता इथे 13 आहे, 27, 42, 58, 75 पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर आता इथे जर तुम्ही डिफरन्स काढला, 13 आणि 27 यामध्ये कितीचा फरक आहे, 14चा फरक आहे. त्याप्रमाणे 14 आणि 42 यामध्ये 15चा फरक आहे. त्याप्रमाणे 42 आणि 58 यामध्ये 16चा डिफरन्स आहे, आणि 58 आणि 75 यामध्ये 17चा डिफरन्स आहे. मी फरक एक एकने वाढत चाललेला दिसत आहे, 14 15 16 17. तर आता 75 आणि येणारी पुढची संख्या यामध्ये कितीचा, 18चा फरक असणार आहे, कारण फरक म्हणजे एकेकाने वाढत आहे. म्हणजे 75 अधिक 18 केलं तर किती येतं, तर ते 75 आणि 18 93 येतं. 93 कशामध्ये दिलेलं आहे, ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे इथे प्रश्नचिन्हाचा एक काय येणार आहे, तर ते 93 ही संख्या येणार आहे. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 60. मी ATM मधून 500 रुपयाच्या काही नोटा काढल्या. या नोटांचे क्रमांक अनुक्रमे 52 15 76 ते 52 15 90. म्हणजे शेवटी तुम्ही 576 ते 590 असे या नोटांचे क्रम होते. तर मी ATM मधून किती रक्कम काढली. तर आता एक नोट किती रुपयाची आहे, तर 500 रुपयाची एक नोट आहे. तर आता 576 पासून ते 590 पर्यंत तुम्ही जर काउंट केलं तर एकूण किती येतात, 76 77 78 19 80, आणि वरच्या 10. या 10 आणि 5 किती, एकूण 15 नोटा होतात. 15 नोटा, एक नोट कितीची आहे, 500ची. 15 गुणिले आपल्याला काय करावं लागेल, 500 करावं लागेल. 15 5 75, आणि वरचे 2 0, म्हणजे किती, 7500 रुपये. 7500 रुपये जे आहेत तर ते मी ATM मधून काढलेले असणार आहेत. म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, त्याचं आपलं आन्सर असेल 7500 रुपये. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. 90 मीटर लांबीची रेल्वेगाडी एक खांब 4 सेकंदात ओलांडते, तर तिचा ताशी वेग किती. तर आता 90, आता वेग बरोबर काय असतं, अंतर भागिले वेळ. तर आता अंतर म्हणजे काय, रेल्वेची लांबी असणार आहे 90 मीटर, आणि वेळ किती, 4 सेकंद लागतो. तर हे मीटर पर सेकंद मध्ये झालं. तर त्याला आपल्याला ताशी वेग काढायचा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, गुणुले 18/5 करावं लागेल, म्हणजेच आपल्याला ताशी वेग मिळणार आहे. तर आता इथे 18/5 आलं. हे 90/4 आणि हे 18/5, म्हणजे 5 1 5, 18 5 90. आता 18 आणि 18चा वर्ग किती, 18 गुणुले 18 324, 324 भागिले खाली 4 राहिलं. 4 1 4, 4 8 32, 4 1 4.
किती आलं 81 आलं. तर 81 दिलं आहे का, तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे इथे. म्हणजेच काय असणार आहे, तर तिचा ताशी वेग आपल्याला विचारलेला होता रेल्वे गाडीचा, तर तो किती असणार आहे 81 किलोमीटर प्रति तास असेल. म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर याचे आन्सर की आणि PDF तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 62. नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळ प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले होते. तर 2021ला ऑलिम्पिकचे झालतं तर जपान येथील टोकियो या शहरात. तर भारताला एकूण 7 पदके भेटली होती. त्यामध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य या प्रमाणात आपल्याला पदके भेटली होती. तर एक जे सुवर्ण होतं तर ते नीरज चोप्राला मिळालेलं होतं. तो कशाचा आहे तर खेळाडू, तर तो भालाफेकचा म्हणजे खेळाडू आहे. म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. भालाफेकमध्ये त्याला सुवर्ण पदक मिळाले होते. पुढील प्रश्न क्रमांक 63. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला होता. तर अकोल्यापासून वाशिम जिल्ह्याची जी निर्मिती आहे तर ती कधी करण्यात आली होती, तर ती 1 जुलै 1998 साली. कधी 1 जुलै 1998ला अकोल्यापासून वाशिम या नवीन जिल्हा तयार करण्यात आलेला होता. म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. तर आता ॲनॉलॉजीवरती आधारित प्रश्न आहे हा. ग्रह तारा. तर तारासाठी काय येणार, म्हणजे ग्रह गुरु दिलेला आहे ते, थोडं मिस्टेक झाली. तर ग्रह गुरु त्याप्रमाणे ताऱ्यासाठी काय येणार, म्हणजे ग्रह हे काय, गुरु नावाचा ग्रह आहे. तसा तारा कोणता आहे, तर एकच तारा आहे आपल्याला माहिती आहे आपल्या जवळचा ग्रहातला, तर सूर्य. खाली दिल्या पर्यायापैकी कोणता आहे, सूर्य हा तारा असणार आहे. बाकी शनी, शुक्र आणि बुध हे काय, तर हे तिन्हीच्या तिन्ही ग्रह आहेत. म्हणजे ग्रह गुरु आहे. तसा ताऱ्यासाठी काय असणार आहे, सूर्य येईल. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 65. तर इथे फळे, सफरचंद व डाळिंब यांचा योग्य व्हेन आकृती आपल्याला शोधायची आहे. तर आता सफरचंद आणि डाळिंब हे काय दोन्ही फळे आहेत वेगवेगळी, म्हणजे ते फळांच्याच मध्ये येणार ना. म्हणजे असं आपण ॲनॉलॉजी तयार करू शकतो. तर हे फळे आणि या फळामध्ये हे सफरचंद आणि डाळिंब, म्हणजे याप्रमाणे ही याची व्हेन आकृती येणार आहे. तर इथे तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्येच दिसत आहे याप्रमाणेच. तर ही ए जे आहे तर आपलं आन्सर असणार आहे फळे, सफरचंद आणि डाळिंब. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66. तर आता इथे देखील आपल्याला एक चिन्ह दिले, ते चिन्ह काय दर्शवते आपल्याला ओळखायचं आहे. तर आता इथे तुम्ही पाहिलं तर 5 आणि वर टी दिलेलं आहे. तर हे जे चिन्ह काय दर्शवते, तर आता टी म्हणजे काय, टन्स. म्हणजे 5 टनपर्यंत तिथे मर्यादा दिलेली आहे तुम्हाला. 5 टन म्हणजे ते गाडीमध्ये तुम्ही 5 टन इतका माल तुम्ही भरू शकता. म्हणजे हे कशाचे आहे, तर वजन मर्यादा किंवा लोड मर्यादा त्याला आपण म्हणतो. तर हे कशामध्ये दिले, तर ऑप्शन तुम्ही इथे पाहू शकता डी मध्ये दिलेला आहे. त्यालाच आपण वजन मर्यादा किंवा वेग मर्यादा असं म्हणतो. म्हणजेच ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. ट्रॅफिक सिग्नलवर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर काय करावे. आता ट्रॅफिक सिग्नलवर आपल्याला जर रेड सिग्नल दिसला तर आपण काय गाडी थांबवतो. ग्रीन सिग्नल दिसला का गाडी आपण म्हणजे पुढे नेतो. आणि मधला जो पिवळा लाईट असतो तर तो पिवळा लाईट जर चालू असेल तर आपण काय करतो, वेग कमी करून पुढे जातो. म्हणजे त्यावेळेस आपण काय करतो, गाडीचा वेग कमी करतो आणि पुढे जातो. म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. मधुराचा एका रांगेत सुरुवातीपासूनचा 17वा क्रमांक आहे आणि शेवटून 23वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे मधुरा आहे. तर तिचा एका रांगेत सुरुवातीपासून म्हणजे इकडून जर पाहिलं तर तिचा कितवा 17वा नंबर आहे. म्हणजे तिचा जर सुरुवातीपासून 17वा असेल तर तिच्या पुढे एकूण 16 मुले असणार आहेत आणि ती 17वी असणार आहे. आणि अजून काय शेवटून तिचा 23वा नंबर आहे. म्हणजे तिच्या मागे अजून किती मुले असणार आहेत, तर एकूण 22 मुले असणार आहे आणि शेवटून ती 23वी. ही एक म्हणजे आपण जर बेरीज केली 22 आणि 16 किती 38 आणि ती एक मधुरा म्हणजे 38 ने किती 39. म्हणजे त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असणार आहेत, तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तर एकूण 39 जे आहे तर त्या रांगेत व्यक्ती असणार आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. तर काय दिलेला आहे इथे,
पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोनांची बेरीज किती असते? तर पंचकोन विचारलेला आहे, तर पंचकोनांच्या अंतर्गत कोनाची बेरीज किती असते? तर 540 असते. तर याप्रमाणे तुम्ही जर इथे पंचकोन पाहिला तर इथे एक कोन असतो, इथे एक असतो, इथे एक आणि इथे एक. मग हे 4 कोन कितीचे झाले? हे 90 90 90 90 90 झाले. 9 चौक 36 आणि वरचा जो कोन असतात सगळ्या बाजू समान असतात म्हणून हे 60 60 60 असतात. 60 तरी किती? 180. हे 180 आणि हे 360. मग 180 आणि 360 किती होतात? तर ते 540 अंश होतात. म्हणजे पंचकोनामध्ये कोन किती असतात? कोनांची बेरीज तर एकूण 5 कोन असतात आणि त्यांची बेरीज असते 540 अंश. म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर इथे काय दिलेलं आहे? PUCचा अर्थ काय आहे? तर आता गाडी म्हणजे चालकचा प्रश्न आहे त्यामुळे असले प्रश्न तुम्हाला विचारले जातात लायसन्सशी संबंधित किंवा PUCशी संबंधित. तर PUC म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? तर पोल्युशन अंडर कंट्रोल म्हणतो. काय म्हणतो? पोल्युशन अंडर कंट्रोल. ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर PUCचा अर्थ काय? पोल्युशन अंडर कंट्रोल. म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? तर प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आता हे तर काय पोवाडाच प्रसिद्ध आहे, तर त्यामुळे कुठे प्रतापगडच्या पायथ्याशी जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता 1659 मध्ये. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 72. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर आता महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर आता पालघर नवीन जिल्हा झाल्यापासून सध्याला आता एकूण 36 महाराष्ट्रात जिल्हे आहेत. आणि महाराष्ट्र जेव्हा निर्मिती झाली तेव्हा किती होते? 26 जिल्हे होते. तर आता जिल्ह्यांचे विभाजन काय होऊन आता सध्याला 36 जिल्हे आहेत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना टिंब म्हणतात. आता नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यासाठी आपण कोणती अक्षरे जोडतो? तर त्यांना आपण काय म्हणतो? तर प्रत्यय असे म्हणतो. म्हणजे नाम किंवा सर्वनाम याला जर प्रत्यय लावलं तर त्याचं रूपांतर आपण म्हणजे प्रत्यय जोडले तर त्याचं रूपांतर आपण विशेषणामध्ये करू शकतो किंवा त्यांना आपण काय म्हणतो? प्रत्यय म्हणतो. म्हणजे त्यांचं रूप बदलण्यास काय लावतो? त्यांना आपण पूर्वप्रत्यय किंवा प्रत्यय लावतो त्यांना आपण. म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. म्हणजे एका शब्दापासून नाम किंवा तुम्हाला सर्वनामाचे रूप तयार करण्यास तुम्ही काय कराल? तर त्याला प्रत्यय जोडाल. म्हणजे ऑप्शन डी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 74. भाऊ व बहीण जे एक भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष आहे? तर आता त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले 4:5. आता दोघांचे वय आपण काय म्हणू? x प्रमाणात. म्हणजे भावाचं वय होईल 4x, बहिणीचं होणार 5x. पण 5x बरोबर दिलेलं आहे त्यांनी. बहिणीचे वय 30 दिलेलं आहे. 5x बरोबर 30 जर असेल तर x बरोबर काय होणार? हे 30/5 होईल. म्हणजे x बरोबर काय? 5 × 5 5 × 30. x बरोबर तुम्हाला काय मिळालं? 6 मिळालं. तर आता भावाचे वय काय? 4x आहे. x ची किंमत आहे 6. 6 × 4 किती? 24. म्हणजे भावाचं वय काय असणार आहे? 24 वर्ष असणार आहे. तर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. बहिणीचे वय जर 30 वर्ष असेल तर भावाचे वय 24 वर्ष असेल. म्हणजेच ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 75. तर काय दिले इथे? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता 2021 साली. तर कोण होते? दिलीप वळसे पाटील. हे त्यावेळेस कोण होते? महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते महाविकास आघाडी सरकारमध्ये. तर सध्याला जर तुम्ही पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे सध्याचे गृहमंत्री आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 76. एका संख्येतील अंकांची बेरीज 27 आहे म्हणून तिला खालीलपैकी टिंबने नक्की भाग जातो. तर आता बेरीज किती आहे दिलेल्या संख्येच्या अंकांची? तर अंकाची बेरीज 27 असेल तर ती संख्याला 3 ने तर भाग जातो, नाही तर 9 ने भाग जातो. म्हणजे ती 27 जी आहे तर ती 3च्या पट्टीत आहे किंवा 9च्या पट्टीत आहे. म्हणून ज्या दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर म्हणजे 3च्या किंवा 9च्या पट्टीत असेल तर त्या दिलेल्या संपूर्ण संख्येला त्या म्हणजे 3 ने किंवा 9 ने भाग जातो असं आपण म्हणतो. 3च्या आणि 9ची कसोटी आहे. तर आता दिलेल्या पर्यायामध्ये 3 आणि 9 पैकी काय आहे? तर 3 दिलेला आहे. म्हणजे 27ला जर 3 ने भाग जातो म्हणजेच दिलेल्या संपूर्ण संख्येला काय 3 ने भाग जाणार आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल.
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 77. सहलीला जाताना कराडजवळ उजाडले. तर प्रयोग ओळखायचा आहे. तर या प्रकारचे जे प्रयोग आहेत, उजाडले या प्रकारचे जे म्हणजे सहलीला जाताना कात्रजवळ उजाडले, तर हे कशामध्ये येतात? तर हे उजाडले जे या प्रकारचे जे क्रियापद आहेत तर ते भावे प्रयोगामध्ये येतात. कशामध्ये? भावे प्रयोगामध्ये येतात. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपले आन्सर असणार आहे. आणि याचा कर्ता म्हणजे भावे प्रयोगात काय असतं? कर्त्याला आणि कर्माला दोघाला देखील प्रत्यय असतो. तर हे कसं आहे? तर हे डायरेक्ट किंवा सहलीला जाताना कात्रजवळ उजाडले या प्रकारचे उदाहरणं असतात. हे कशात येतात? तर ते भावे प्रयोगात येतात. आणि कर्तेरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये काय? कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो. फक्त एवढंच लक्षात ठेवा. आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघाला प्रत्यय असतो व क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनीच राहते. हे भावे प्रयोगात असते. तर हे जे उदाहरण आहे तर ते भावे प्रयोगाचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 78. तर इथे काय दिलेलं आहे? अंडररूटमध्ये 56 अधिक परत अंडररूटमध्ये 620 अधिक परत अंडररूटमध्ये 625. म्हणजे आता हे पहिलं जर अंडररूट आतमधलं जर सोडलं तर काय येतं? 620ला 620 अधिक हे 25 अंडररूटमध्ये. तर 25 वर्गमूळ काय निघतं? 5 निघतं. म्हणजे हे काय राहतं? 620 अधिक हे 5 राहतं. म्हणजे 620 आणि 5 किती येईल? 625 येईल. म्हणजे अंडररूटमध्ये काय राहिलं? 625. आणि परत अंडररूटमध्ये हे 56 आहे. अंडररूट 625चं परत काय होणार आहे? तर त्याचं वर्गमूळ 25 निघतं. म्हणजे अंडररूटमध्ये आता काय राहील? हे फक्त 56 आणि 625चं एक वर्गमूळ ते 25. म्हणजे अंडररूटमध्ये 56 अधिक 25 राहील. तर हे जी बेरीज जर केली 56 आणि 25ची तर किती येते? 81 येते. म्हणजे अंडररूट 81 म्हणजे 81चं वर्गमूळ काय येतं? 9 येतं. म्हणजे शेवटी याचा आन्सर काय असणार आहे? तर ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर याचं जे आन्सर असेल तर 9 असेल. पुढील प्रश्न क्रमांक 79. शिपाई शूर होता. वाक्यातील शूर काय आहे? तर आता शिपाई कसा होता? तर शूर होता. शिपायाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगितली आहे. मी कर्त्याबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगितलेली आहे. म्हणजे त्याची विशेष गुण इथे दाखवले. शिपाई कसा होता? शूर होता. मग शूर हे काय झालं? तर विशेषण झालं. म्हणजे वाक्यातील शूर जे दिलेलं आहे तर ते काय आहे? तर ते विशेषण आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80. अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे? तर महान नावाचे एक धरण आहे जे की अकोला जिल्ह्यात आहे. तर ते कोणत्या नदीवर ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर कोणत्या नदी आहे? तर ती काटेपूर्णा जी नदी आहे अकोला जिल्ह्यातील, तर या काटेपूर्णा नदीवरती हे धरण आहे. कोणते? महान धरण. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81. काय दिलेलं आहे? धोकादायकरित्या वाहन चालवणे हे भारतीय दंड विधान म्हणजे जो कायदा आहे आपला 1988चा त्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? तर धोकादायकरित्या आपण या अगोदरच्या पेपरमध्ये देखील पाहिलं होतं अमरावतीच्या. तर धोकादायकरित्या वाहन चालवणे हे कलम 279 नुसार काय गुन्हा आहे. धोकादायकरित्या तुम्ही कसेही वाहन चालवत असाल तर ते कलम 279 अन्वये कसा आहे? तर तो गुन्हा मानला जातो 1988 कायद्यानुसार. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. तर काय दिलं इथे? शिपायाकडून चोर पकडला गेला. तर वरील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. तर आता ह्यातला कर्ता आणि कर्म आधी आपल्याला शोधावं लागेल. तर शिपायाकडून चोर पकडला गेला. तर पकडले जाणारे कोण आहे? तर तो पकडणारा कोण आहे? शिपाई. आणि पकडलेला कोण आहे? चोर. म्हणजे चोर हे वाक्यातलं कर्म आहे आणि कृती कोण करते यामध्ये? म्हणजे कर्ता कोण आहे? शिपाई. तर आता इथे शिपायाला इथे काय कडून हा प्रत्यय लागला म्हणजे हा कर्तरी तर प्रयोग नसणार आहे. आणि चोर, आता चोर म्हणजे हे काय? कर्म आहे. कर्माला प्रत्यय आहे का? इथे नाही. म्हणजे जिथे कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो तर तो कोणता प्रयोग असतो? तर तो कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे ऑप्शन काय आहे? आन्सर असणार आहे बी जे आहे तर ते योग्य आन्सर असेल. तर हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर अनेक जर चोर असते तर इथे क्रियापद काय झालं असतं? शिपायाकडून चोर पकडले गेले असं झालं असतं. एक चोर आहे म्हणून पकडला गेला. तर ह्याचं अनेक वचन जरी करून तुम्ही जर केलं तर क्रियापद बदलते. म्हणजे कर्माच्या लिंग वचनानुसार ते बदलते. म्हणून हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण होती? म्हणजे आता भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील व्यक्ती आपल्याला विचारलेली आहे. तर ती कोण होते? तर आता इथे तुम्ही जर पाहिलं तर पु ल देशपांडे, वि स खांडेकर व
धोंडो केशव कर्वे हे 3 ऑप्शन दिलेले आहेत। तर ते कोण होते तर डॉक्टर धोंडो केशव कर्वे होते, जे की पहिले समाज सुधारक होते ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता व ते महाराष्ट्रातील होते आपल्या। म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे, डॉक्टर धोंडो केशव कर्वे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 84। तर गणितावरती आधारित हा प्रश्न आहे। काय दिले, 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20% तोटा आला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी। म्हणजे ती साडीची विक्री किंमत काय असायला हवी आपल्याला इथे शोधायचं आहे। तर आता गणितामध्ये काय काय दिलेलं आहे, साडीची खरेदी घेतलेली साडीची खरेदी किंमत दिली आहे 1280 रुपये आणि तुम्हाला शेकडा तोटा दिला आहे 20%। तर ती साडीची आपल्याला काय करायचं आहे, विकली असावी, म्हणजे विक्री किंमत काढायची आहे। तर कशी काढतो आपण ते, तर याप्रमाणे हे सूत्र असतं, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत कंसात 100 वजा शेकडा तोटा भागिले 100। तर आपल्याला खरेदी किंमत माहिती आहे, शेकडा तोटा माहिती आहे, म्हणजेच विक्री किंमत बरोबर काय येईल, आता खरेदी किंमत आहे 1280 आणि 100 वजा शेकडा तोटा म्हणजे 20, म्हणजे हे किती येतं 100 वजा 20 80 आणि भागिले 100। तर ह्या 2 शून्याला ह्या वरच्या 2 शून्य कट झाल्या, राहिलं काय 128 गुणिले 8। तर आता 8 ने गुणली, 8 8 64, 4 हातच्या आला 6, 8 2 16 6 22, 2 हातच्या आला परत 2, 8 1 8, 8 आणि 2 किती 10, म्हणजे किती आलं 1024 रुपये। म्हणजे 1024 काय आली, तर त्या वस्तू म्हणजे साडीची काय असणार आहे, विक्री किंमत असणार आहे। म्हणजे ती साडी जी आहे तर 20% शेकडा नफ्याने विकली, 1280 रुपयाची साडी होती, 20% शेकडा तोट्याने जर विकली तर त्या साडीची किंमत काय असणार आहे, तर ती 1024 रुपये असणार आहे, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर तेच आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 85। राज्यपाल यास कोण शपथ देतात, राज्यपालांना शपथ कोण देतात आपल्याला विचारलेलं आहे। तर राज्यपालाला शपथ कोण देतात, जसे केंद्रामध्ये राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देतात, तसे राज्यांमध्ये राज्यपालांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहे तर ते शपथ देतात। म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 86। व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक तर कसा असावा विचारलेला आहे। व्यावसायिक वाहनं म्हणजे आपले माल वाहतूक करणारे ट्रक वगैरे, मोठे टेम्पो, ट्रेलर, ह्या वाहनांना आपण व्यावसायिक वाहने म्हणतो। तर त्यांचा नोंदणी क्रमांक कसा असतो, तर आता दिलेला आहे, पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे, काळ्या रंगाच्या प्लेटवर पिवळे अक्षरे, पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर काळी की पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर पिवळे। तर त्यांची कशी प्लेट असते व्यावसायिक वाहनाची, तर पिवळ्या रंगाची प्लेट असते आणि त्यावर काळ्या अक्षराने लिहिलेलं असतं मी नंबर, म्हणजे ऑप्शन ए मध्ये तुम्ही पाहू शकता। तर ते कशा असते, तर पिवळ्या रंगाच्या असतात प्लेटवर आणि काळी अक्षरे असतात पिवळ्या रंगाच्या प्लेटवर, म्हणजेच ऑप्शन हे जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। त्या कशासाठी, व्यावसायिक वाहनांची नोंदणी क्रमांक म्हणजे नंबर जो असतो, पिवळ्या रंगाची प्लेट आणि काळी अक्षरे असतात। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 87। तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची जर PDF असेल तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF देखील फ्रीमध्ये मिळवू शकता। तर प्रश्न क्रमांक 87, भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे। तर आता दक्षिण रेल्वेचं विचारलेलं आहे, तर दक्षिणेला कोणता आहे, तर ते चेन्नई, चेन्नई जे आहे तर ते भारतीय दक्षिण रेल्वेचे मुख्यालय म्हणून ओळखले जाते। आणि दक्षिण मध्यचे जे मुख्यालय आहे तर ते कोणतं आहे, तर ते सिकंदराबाद आहे। मग ऑप्शन बी म्हणजे दक्षिण मध्य दिलं असं सिकंदराबाद आलं असतं, तर ते फक्त दक्षिण म्हणले म्हणून हे चेन्नई आन्सर असणार आहे, ऑप्शन सी। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 88। तर आता इंग्लिशमध्ये अक्षरमाला दिलेली आहे, तर इथे काय दिले, AZB CXD EVF आणि GTH। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं, ए नंतर काय आले C, म्हणजे B कट केला आहे, पुढे C घेतला आहे, C नंतर काय परत इथे D कट करून इथे E घेतलेला आहे, E नंतर F कट करून पुढे G घेतलेला आहे, म्हणजे G नंतर आता H कट करून पुढे काय घ्यायला पाहिजे, I घ्यायला पाहिजे, म्हणजे सुरुवात I ने झाली पाहिजे। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे I ने सुरुवात न होणारे 3 ऑप्शन कट होतात, राहतो कोणता, IRJ, म्हणजे एकावरून सुद्धा डायरेक्ट आपण काढू शकतो, तरी देखील आपण चेक करूया। तर हे ZXVT म्हणजे इथे काय एक एक शब्द कट करून, म्हणजे T नंतर U असतं V आले, V नंतर W असतं परत X आले, X नंतर Y असतं Z, म्हणजे एक एक शब्द कट करून कट झालेत। मग इथे RS कट, म्हणजे Tच्या अगोदरचा शब्द S त्याच्या अगोदरचा R, म्हणजे मध्ये काय यायला पाहिजे, R यायला पाहिजे। शेवटी जर तुम्ही पाहिलं, B नंतर C कट करून D घेतलेला आहे, D नंतर E कट करून F घेतलेला आहे, F नंतर G कट करून H घेतलेला आहे, H नंतर I कट करून, म्हणजे H नंतर आपल्याला काय
आय कट करून पुढे जे घ्यायला पाहिजे, म्हणजे IRJ हे येणार आहे. तर ऑप्शन बी मध्ये दिसते तुम्हाला, तर तेच आपलं आन्सर असणार आहे. IRJ येईल प्रश्नचिन्हाच्या जागी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. दी अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर हे कोणाचं आहे? तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. कोणाचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दी अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक आहे. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. सईने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले, तर 21 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल? तर आता 8 कागदाला तिला किती वेळ लागला आहे? 40 मिनिटे लागलीत. म्हणजे 21 कागदाला आपण काय 100 मिनिटे लागतील म्हणूया. तर यांचा जर तिरकस गुणाकार केला तर काय येतं? 8x बरोबर 40 गुणुले 21. मग हे x 8 जे आहे तर हे यांना भागाकारत जाणार आहे. म्हणजे x बरोबर काय होईल? 40 गुणुले 21 भागिले 8. मग 8 एके 8, 8 पंचे 40 आणि 21 पाचा किती? 105. म्हणजे 105 मिनिटे म्हणजे किती? 1 तास काय म्हणतो त्याला आपण? 1 तास 45 मिनिटं म्हणतो. तर 1 तास 45 मिनिटे कशामध्ये दिले? ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर याचे आन्सर काय असणार आहे? 1 तास 45 मिनिटे म्हणजेच ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवणे हे मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? तर अंमली पदार्थ म्हणजे ज्याच्याने गुंगी येते किंवा दारू वगैरे अल्कोहोलयुक्त जे पदार्थ असतात, तर त्या पदार्थाचे सेवन करून जर वाहन चालवले तर कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल होतो मोटार वाहन कायद्याच्या नुसार? तर कोणत्या कलमानुसार? तर कलम 185 नुसार गुन्हा दाखल केला जातो. म्हणजे तुम्ही मद्यपान किंवा अंमली पदार्थ सेवन करून जर तुम्ही वाहन चालवत असाल तर कलम 185 अन्वये तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. 9000 सेकंद म्हणजे किती तास? तर आता एका तासामध्ये किती सेकंद असतात? तर 3600. आपल्याला काय करावं लागेल? ह्या 9000ला 36ने भागावं लागेल. 36ने भागलं तर हे 2 शून्याला 2 शून्य कट गेल्या, राहिले किती? 90 भागिले 36. 36 एके 36, 36 दोन्ही 72, उरले 8. करून वरून घेतले 0 म्हणजे 2.0. म्हणजे 36 एके 36 आणि परत 36 5 180 म्हणजे 2.5 तास. ह्याला जर परत 60 ने गुणलं तर 6 5 30 म्हणजे 2 तास 30 मिनिटे किंवा 2.5 तास म्हणजे 2.5 तास. किती? 2 तास 30 मिनिटे तुम्ही इथे पाहू शकता. 9000 सेकंद म्हणजे किती? 2 तास 30 मिनिटे. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93. तर इथे प्रश्न थोडा ब्लर झालेला आहे, तर इथे काय आहे मी वाचून दाखवतो. एक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार 27 आहे, तर ती संख्या कोणती? आता एक संख्या आणि तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार किती आहे? 27 आहे. आता अशा कोणत्या दोन संख्या आहेत? तर 3 आणि 9. म्हणजे एक संख्या कोणती झाली? 3. एक संख्या कोणती झाली? ती 9. मग आणि 9चे वर्गमूळ किती असतात? 3. 9 तर किती येतं? 27 येतं. म्हणजे एक संख्या ती शोधायची होती, कोणती आहे? तर ती 9 असणार आहे आणि तिचं वर्गमूळ 3. म्हणजे 9 गुणिले 3 जर केलं तर 27 येतं. इथे सरळ सिंपल ऑप्शन तुम्हाला बी मध्ये दिसत आहे. एक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार जर 27 असेल तर ती संख्या कोणती असणार? तर ती 9 असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. तर इथे काय दिलेलं आहे? तर इथे 4 संख्या आहे, 9 संख्या आहे. तर इथे मध्ये प्रश्नचिन्ह होतं, तिथे संख्या शोधायची आपल्याला. 4, 9 आणि डॉट आणि 25. तर याप्रमाणे हा प्रश्न आहे, तुम्ही इथे पाहू शकता. 4 आहे, 9 आहे. मग हे 4 आहे 2चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे, तर हे 5चा वर्ग 25 आहे. मध्ये राहिला कोणता? 4चा वर्ग. मध्ये काय यायला पाहिजे? 16 यायला पाहिजे दिलेल्या क्रमवारीनुसार. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. प्रश्नचिन्हा जागी 16 येईल. पुढील प्रश्न क्रमांक 95. घड्याळात दुपारी 3 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? तर एका तासात मिनिट काटा हा तास काट्याला काय एकदा ओलांडतो. तर आता 3 वाजल्यापासून 6 पर्यंत 4 5 6 एकूण किती? 3 तास होतात. म्हणजे एकूण 3 तासामध्ये कितीदा ओलांडणार आहे? तर तो 3 वेळेस ओलांडणार आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. कारण एका तासाला एकदा ओलांडतो, म्हणून 3 वाजून ते संध्याकाळी 6 पर्यंत किती? 6 म्हणजे 3 तास होतात. म्हणजे एका तासाला एक वेळेस म्हणजे 3 तासाला 3 वेळेस ओलांडेल. पुढील प्रश्न क्रमांक 96. पूर्वाभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय? तर ऑप्शन दिलेत. पूर्वेकडील प्रदेशातील लोक,
पूर्वेकडे तोंड करून असलेला, पूर्वी कधीही न पाहिलेला की पूर्वी कधीही न घडलेले. तर आपल्याला काय विचारले? पूर्वाभिमुख. आता भिमुख, मुख म्हणजे काय? चेहरा. आणि पूर्व काय? पूर्व दिशा. म्हणजे पूर्वेकडे चेहरा करून असलेली म्हणजे व्यक्ती किंवा पूर्वेकडे तोंड करून उभा असलेला त्याला म्हणतो, म्हणजे पूर्वभिमुख म्हणतो. पूर्वेकडे तोंड करून उभा असलेला म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे, पूर्वाभिमुखचा अर्थ. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 97. सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघींचे मिळून 28 रुपये होतात. तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत? तर आता काय म्हणले? मेघाच्या तिप्पट रुपये. सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. म्हणजे इथे जर आपण मेघाकडे जर x रुपये मानले, मेघाकडे x, तर सुधाकडे किती होणार आहेत? तिच्या तिप्पट म्हणजे 3x होणार आहे. आणि दोघींकडे मिळून किती रुपये आहेत? तर एकूण 28 रुपये आहेत. म्हणजे x अधिक 3x बरोबर 28 झालं. x आणि 3x किती येतं? 4x. 4x बरोबर हे 28. मग x बरोबर काय होणार? हे 4 तिकडे 28ला भागाकारात जाईल. मग x बरोबर 4 1 4 4 7 28. x ही किंमत आपल्याला मिळाली 7. म्हणजे x कोणाजवळ आहेत? तर ते मेघाजवळ आहेत. मेघाजवळ 7 रुपये आहेत, तर त्याच्या तिप्पट सुधाजवळ आहेत. सुधाजवळ किती? 7 त्रिक 21 रुपये असणार आहेत. तर काय विचारलं आपल्याला? सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत? तर सुधाजवळ 21 रुपये आहेत, मेघाजवळ 7 रुपये आहेत. मग 21 वजा 7, 21 मधून 7 गेले राहतात किती? 14. म्हणजे दोघांच्या म्हणजे सुधाजवळ जे आहेत तर ते 14 रुपये मेघापेक्षा जास्त आहेत. म्हणजेच ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 98. तर काय दिले इथे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली होती? तर हे अकोला जिल्ह्यातील एक महत्त्वाचं असं कृषी विद्यापीठ आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय म्हणजे विद्यापीठ. तर याची जी स्थापना जी आहे तर ती कधी झाली? तर 1969 झाली होती. तर इथे ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे 1969. लक्षात ठेवा, थोडे ब्लर आहे. 1969ला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे 1969. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 99. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? तर कुकर्म. तर आता कुकर्म हा शब्द आपण कसा लिहितो? तर कु कसा असतो? तर त्याला पहिला उकार असतो कुला. म्हणजे हे जर दोन शब्द कट झाले कुकर्म, तर आता कुकर्म असं आपण लिहित नाही, मला वर आपण अर्धा रपार जोडतो. कुकर्म म्हणजे ऑप्शन कशामध्ये दिसते तुम्हाला? ए मध्ये दिसत आहे कुकर्म. त्याचं आपलं काय असणार आहे? योग्य आन्सर असणार आहे कुकर्मचं. योग्य म्हणजे शुद्ध लेखन शब्द असेल तो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 100. वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे? आता तुम्ही जर वाहन चालवत आहे आणि समोर आता बोगदा म्हणजे सुरुवातच होणार आहे, 100 मीटरवर बोगदा आहे, तर तत्पूर्वी तुम्ही काय करावे? आता ह्या पोलीस चालकचा पेपर आहे त्यामुळे असे प्रश्न असतात. तर त्यावेळेस आपण काय करतो? वायपर चालू करतो का नाही? तर पाऊस असेल तर वायपर आपण चालू करतो. तर त्यावेळेस काय करतो आपण? गॉगल घालतो का? नाही. मग गॉगल घातलं तर काही दिसणार नाही कारण आतमध्ये अंधार असतो. तर त्यावेळेस आपण काय करतो? गाडीची हेडलाईट चालू करतो. म्हणजे बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे? तर आपल्या गाडीची हेडलाईट चालू केली पाहिजे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं